विजयजी, काही स्वप्न आहेत तुमची? माझं स्वप्न असं आहे की मला भारत दर्शन करायचं संपूर्ण, आणि शक्य झालं तर नायगारा बघायचा आहे मला. नायगारा बघायचा आहे का? नायगारा हा सगळ्यात मोठा आणि प्रचंड रौद्र रूप असलेला धबधबा आहे. बरोबर. 2 देशांच्या बाउंड्रीवर आहे तो. आणखी काही? आणि हा हप्ता बंद झाला तर त्या पैशाचा उपयोग करून मी नक्की तिकडं नायगारा पाहिजे. माझ्या तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत की तुमचा हा हप्ता बंद होऊन तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो. थँक्यू. आणि आता पुढचा प्रश्न हा पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणार आहे. वेगवान तोच नशीबवान. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. रत्नाकर हे मूळ नाव पुढीलपैकी कोणत्या ऋषीचं आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विश्वामित्र, पर्याय क्रमांक 2 परशुराम, पर्याय क्रमांक 3 वसिष्ठ, पर्याय क्रमांक 4 वाल्मिकी. विजयजी, कुठल्या पर्यायांमध्ये गोंधळ आहे? उत्तरच डिपॉझिट करून टाकलं तुम्ही. बर, गायत्री, काय विचार चाललाय? विश्वामित्र आणि परशुराम याच्यामध्ये थोडंसं चाललंय. काय वाटतंय? परशुराम. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाल्मिकी. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे उत्तर चुकलेले आहे. पुन्हा एकदा हा नशिबाचा कौल आजमावणारा प्रश्न होता आणि उत्तर चुकल्यामुळे दोघांनाही नशिबाचा कौल आजमावता येणार नाहीये. आपण नेहमी म्हणतो वाल्याचा वाल्मिकी झाला, पण या वाल्याचं खरं नाव रत्नाकर हे होतं. आपले 7 प्रश्न झालेले आहेत. आता हा 8वा प्रश्न. या 8व्या प्रश्नाला आपल्याकडे जॅकपॉट हा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे गायत्री, तुम्ही 20% आहात आणि जर तुम्ही जॅकपॉट घेतलात आणि तुम्ही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्ही विजयजींच्या खात्याशी बरोबरी करू शकता. म्हणजे आता तुमच्या खात्यात 20% आहेत आणि तुम्ही हे योग्य उत्तर दिलं तर तुम्ही डायरेक्ट 40% जाऊ शकता. पण जर हे उत्तर चुकलं तर तुम्हाला हा खेळ इथे सोडायला लागेल. पण या आधीचं तुमचं उत्तर तसंही चुकलेलंच आहे. त्यामुळे मला वाटतं जॅकपॉट हा पर्याय तुम्ही घेतलात तर तुम्हाला फायदा होईल. आणि विजयजी, तुम्ही सुद्धा हा पर्याय घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्ही गायत्री आता जिथे आहेत तेवढ्यावरच त्यांना रोखू शकताय. अर्थात त्यांच्या आधी तुम्हाला ते उत्तर द्यावं लागेल. आणि तुम्ही जर ते उत्तर चुकलात तर तुम्हालाही हा खेळ इथे सोडायला लागेल. आणि तुमचंही या आधीचं उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू शकताय. जॉकपॉट घेतला नाही तरी खेळू शकता तुम्ही पुढे. पण या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तुमचं पुन्हा, तर आधीच्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं असल्यामुळे तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल. तुम्ही काय करताय? जॅकपॉट घेताय की? जॅकपॉट घेणार. तुम्ही घेताय आणि गायत्री घेते मी जॅकपॉट. दोघेही जॅकपॉट घेतायत. अभिनंदन. युनिट हप्ता बंद मध्ये पहिल्यांदाच दोघांनी जॅकपॉट घेतलेला आहे. हा आहे तुमच्यासाठीचा जॅकपॉट साठीचा 8वा प्रश्न. भारतावर राज्य केलेला सर्वात शेवटचा ब्रिटिश सम्राट पुढीलपैकी कोण आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पंचम जॉर्ज, पर्याय क्रमांक 2 जॉर्ज 6वा, पर्याय क्रमांक 3 जॉर्ज 7वा, पर्याय क्रमांक 4 जॉर्ज 8वा. दोघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. उत्तर माझ्याकडे सुरक्षित आहेत. पंचम जॉर्ज, 6वा जॉर्ज, 7वा जॉर्ज, 8वा जॉर्ज. गायत्री, काय दिले उत्तर? जॉर्ज 8वा. काय वाटते तुम्हाला? आहे बरोबर आहे हे? माहिती नाही. आणि विजयजी? जॉर्ज 8वा. तुम्ही सुद्धा? दोघांना एकदम तेच आठवलं? जॉर्ज 8वा. 5वा, 6वा, 7वा शेवटचा म्हणजे 8वा. बहुतेक असावा. हेच लॉजिक. मामांना विचारूया या प्रश्नाचं उत्तर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॉर्ज 6वा.
दोघांनी जॅकपॉट घेतला होता आणि दोघांचे उत्तर चुकलेले आहे, त्यामुळे तुम्हा दोघांनाही हा खेळ इथेच सोडावा लागतोय. आज खरं मला वाटलं होतं की हा चेक इथून कोणीतरी घेऊन नक्की जाईल, पण तसं नाही होऊ शकलं. मला खरंच वाटलं होतं आज कोणीतरी इथून हा चेक घेऊन जाईल, पण तसं नाही होऊ शकलं. ठीक आहे, प्युअरिट हप्ता बंद हा एक खेळ आहे आणि खेळात हार जीत कुणाची ना कुणाची होणारच. तुम्हाला काय वाटतं आता या क्षणी? या क्षणी मला असं एक गाणं सुचतंय की हे ह्या खेळाला आणि ह्या वेळेला अतिशय समर्पक आहे. नक्कीच आमच्यासाठी तुम्ही म्हणून दाखवा. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है, उसे अपना लो जो भी जीवन की रीत है. ये जिद छोड़ो मुँह ना मोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है. इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है. तुम्हाला काही बोलायचंय? मला खूप छान वाटलं इथं येऊन, आणि ही सगळ्या टीम बरोबर मी गेले 2-3 दिवस आहे. त्यांचं एकमेकांच्यात असलं कोऑर्डिनेशन किंवा आमची त्यांनी ठेवलेली सोय ही खूपच छान आहे. त्यामुळे इकडे येऊन मी खेळले, म्हणजे मी खूप छान एन्जॉय केलं. मी इतक्या प्रश्नापर्यंत पोहोचले हेच मला खूप छान वाटतंय. त्यामुळे झी मराठीचे अगदी आभार आणि त्यांच्या सगळ्या टीमचे खूपच आभार. त्यांनी खूप छान आमची सोय केली. खरे, खेळात हार जीत ही होतच राहणार, पण तुम्ही बघत राहा प्युअरिट हप्ता बंद.